10% मराठा आरक्षणावर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी। हायकोर्टाच्या पूर्ण खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार। ओबीसी नेत्यांची नागपूरमध्ये आज महत्त्वाची बैठक। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात बैठक होणार। हिंगोली जिल्ह्यामध्ये 17 सप्टेंबरपासून हैदराबाद गॅझेटनुसार कुमी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येणार। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनादिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते कुमी प्रमाणपत्र देण्यात येणार। उपविभागीय अधिकारी यांची माहिती। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून जनसंवाद उपक्रमाची सुरुवात। हडपसर मतदारसंघातून अजित पवारांच्या जनसंवाद उपक्रमाला सुरुवात। नागरिकांच्या समस्या जाणून घेणार। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जुलिओ रिबेरोंकडून आयपीएस अंजना कृष्णांचं कौतुक। सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये, माजी पोलीस आयुक्तांचं भाष्य। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात। नागरिकांना दादर टीटी पुलाचा वापर करण्याचं आवाहन। 7 ते 8 दिवसांमध्ये बैठक घेऊन पुनर्वसनाबाबत मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पाडकामासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर कारचा अपघात। बॅरिकेडिंग तोडून कारची दुकानाला धडक। अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी। कारमध्ये 2 तरुणी आणि 1 तरुण दारूच्या नशेमध्ये असल्याचा स्थानिकांचा आरोप। पंतप्रधान मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर। 2023 मधील हिंसाचारानंतर पंतप्रधान प्रथमच मणिपूरच्या दौऱ्यावर। विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। इम्फाळ चुराचांदपूरमध्ये सुरक्षेमध्ये वाढ। सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान। नेपाळची संसद विसर्जित। 5 मार्च 2026 रोजी नेपाळमध्ये निवडणुका पार पडणार। तर पंतप्रधान मोदींकडून सुशीला कार्की यांना शुभेच्छा। फटाक्यांवर बंदी फक्त दिल्लीसाठीच का? बंदी घालायची असेल तर संपूर्ण देशामध्ये घालायला हवी। देशातील प्रत्येक शहरातील नागरिकांना स्वच्छ हवेचा अधिकार। सरन्यायाधीश भूषण गवई यांची सुनावणीच्या वेळेला टिप्पणी।